नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी हे दोघं आजे नाते कुठे जातात आहे, तर मी सुद्धा यांच्यासोबत आहे. आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. मी ब्लॉगच शूट करणार होते, त्यामुळे ही हॉरिझॉन्टल क्लिप आहे, पण ब्लॉग काही कारणाने कॅन्सल झाला. छान असं देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर घरी आले. मस्तपैकी गरमागरम वड्याची भाजी आणि चपातीचं जेवण केलं. नंतर थोडा आराम करते म्हटलं, पण ही मुलगी काही आराम करू देत नाही. बघा, आता तिला भिंतीला उभं राहून थोडं थोडं पाऊल टाकता येतं ना, तर तिला तेच करायचं आहे. आणि फ्रॉक फुल असून सुद्धा बघा तिने कसा करून घेतलेला आहे. एनिवेज, थोडा तिला घेऊन आराम केला. संध्याकाळला बाबांनी मस्तपैकी कुल्फी आणली. ही अर्धी कुल्फी कोणाची, तर ती आहे माझ्या प्रिशूची. टीव्ही बघता बघता कुल्फी खायचं चाललंय. उद्याला तिच्यासाठी काहीतरी नवीन बनवायचं आहे, त्यामुळे इथे मी त्याची तयारी करते. साबुदाणा घेतलेला आहे 2 चम्मच, त्याला भिजत घालते. सारखंच सॅरलॅक खाऊन बाळाला बोर होतं, म्हणून हे काहीचं करते. त्यामुळे 2 काजू टाकलेले आहेत. जे काही ड्रायफ्रुट्स टाकायचे ते आपण टाकू शकतो. 2 बदाम टाकलेले आहेत आणि 1 खारीक घेतलेली आहे. हे सर्व मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्यानंतर याला पाणी टाकून छान भिजायला ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी ना ते मस्तपैकी दूध टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. खूप टेस्टी असं होतं आणि माझ्या प्रिशूनी तर ते आवडीने खाल्लंय. चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.